नमस्कार. अकल्प आयुष्य हवे त्या पूर्ण माझी हा सगळा हरिचर असा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी व्हावी. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासी भावाकशी. या वातावरणामध्ये खरं तर या ठिकाणी क्रांतीनाना आणि सह्याद्रीचा अतिशय सुंदर असा हा खेळ सुरू आहे. आणि याचं औचित्य म्हणजे शरददादा नवले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. आज 1 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आपणा सर्वांना सन्माननीय व्यासपीठाच्या वतीनं नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आपल्याला आरोग्यदायी चैतन्यमय आयुष्य लाभो. कारण गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी कोरोनासारख्या महाभयंकरी आजाराला सामोरं गेलो आणि या महामारीमधून सर्वजण एकत्र लढलो म्हणून बाहेर पडलो. असा कोणताही आजार पुन्हा या नागरिकांवरती, देशावरती, राज्यावरती येऊ नये ही प्रार्थना. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी येत असताना शरददादांनी त्यांच्या माध्यमातून स्वखर्चाने अनेक कामं या बांधगाव परिसरामध्ये केलेले आहेत. रस्ते, लाईट, वीज, पाणी असतील, शाळांची काही कामं असतील, मंदिरांना दिलेली रंग कामासाठीची देणगी असेल. आणि या माध्यमातून कामं करत असताना आपण ज्या मातीमधून जन्म घेतला, ज्या समाजामधून आपण आलोय, ज्या समाजाने आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा दिली, त्या समाजाचे आपण देणेकरी आहोत ही भावना मनामध्ये ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने शरददादांचा होतोय. शरददादांचा आजचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरददादा तुम्हाला उदंड, निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करते. आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना खरं तर 1 जानेवारी आमच्या पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात. 1 जानेवारी 1848 रोजी महाराष्ट्राची, भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका ज्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सन्मान रॅली असते. आज 175 वर्ष या शाळेला पूर्ण झाले आणि म्हणून भिडेवाडा ते फुलेवाडा ही सन्मान यात्रा काढत असताना प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला मी स्वतः भिडेवाड्यामध्ये उपस्थित राहून अभिवादन करते, कृतज्ञता व्यक्त करते. कारण की 150-200 वर्षापूर्वी ज्या माऊलींनी स्वतःच्या अंगावरती चिखल, गोळे, शेण सहन केला, कर्मठ समाजाचा मारा सहन केला, सनातनी समाजाच्या शिव्या अंगावरती घेतला, ते केवळ आणि केवळ की माझ्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी. आणि म्हणून आज माझ्या शेजारी राणीताई उभ्या आहेत, प्रणोतीताई आहेत. आम्ही जे काही आहोत ते केवळ आणि केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला आम्हाला ज्ञानाचा प्रकाश. आणि म्हणून मी त्यांच्याप्रती आपल्या सगळ्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करते. आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना शरददादा अनेक वेळा पुण्याच्या कार्यक्रमामध्ये माझ्या समवेत असतात. माझे बंधू संतोष, त्यांच्या संपूर्ण सहकारी यांच्याबरोबर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी होत असतात. म्हणून त्यांच्या आणि कुटुंबावरील प्रेमाखातीर आज मी बांधगावमध्ये आले. आणि विशेष म्हणजे त्यांना असं वाटलं की क्रांतीनाना आणि सह्याद्री असतील तर मी कार्यक्रमाला नाहीच म्हणणार नाही, म्हणून त्यांनी क्रांतीनानाला आणि सह्याद्रीला या ठिकाणी बोलवले. खरं तर सह्याद्रीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी बोबडं बोलत होती तेव्हापासून ती तिच्या वडिलांबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहतीये. एका लेकीची आपल्या वडिलांबरोबर साथ देत असतानाच तुम्ही पाहिलं असेल. आता तुम्हाला आमच्यामुळे खरं तर मी फार वेळ घेणार नाही, व्यत्यय येतोय. क्रांतीनाना आणि सह्याद्री एकत्र असतानाचा त्यांचा जो कार्यक्रम, तुम्ही सह्याद्रीचा आवाज देखील ऐकला असेल. आपल्या वडिलांना साथ देताना दोघांची जी जुगलबंदी असते किंवा वडिलांना साथ देताना एकी लेकीची काय माया असते तुम्ही निश्चितपणाने अनुभवलंही असेल. सह्याद्रीचं मला मनापासून कौतुक वाटतं. आपण पाहतो इतकं लांबून प्रवास करून सह्याद्री आज इथे आली आहे आणि लांबच्या प्रवासाला वडिलांबरोबर फिरत असते. सह्याद्री आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फार मोठी, वडिलांपेक्षा फार मोठी तू हो आणि तुझं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ दे हा एक प्रयत्न. पण या माध्यमातून मला पुढच्या बाजूला इथे माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, माझे बांधव या ठिकाणी आहेत आणि पुढच्या बाजूला माझ्या छोट्याशा मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचे, खरं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी जरी तुमच्याकडे आले असले तरी मला या नवीन वर्षाची सुरुवात होत असताना हा माझा महाराष्ट्र महिलांच्या सुरक्षितेसाठी आत्मविश्वास देणारा असावा. गेले वर्षभर मी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये, वाड्या वस्त्यांवर आणि आदिवासी पाड्यांपर्यंत जाते. या एकाच गोष्टीसाठी की कोणत्याही राज्याची, देशाची प्रगतीचा आलेख हा त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरून मोजला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं आज माझ्या अनेक महिला भगिनींनी उखाणे घेतले, पतीचं नाव अतिशय अभिमानाने, आत्मविश्वासाने, प्रेमाने घेतलं.
पण कधी कधी खंत वाटते की ज्यांचं नाव आपण ज्या आत्मविश्वासाने घेतो, प्रेमाने घेतो, त्या कुटुंबामध्ये खरंच आपलं अस्तित्व जोपासलं जातं का? आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्याकडे दिवसभरात केसेस येत राहतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. अनेक जण आज या ठिकाणी सांगायचंय, आम्ही तुमच्या विरोधात नाही, आमची लढाई तुमच्या विरोधात नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, एक पुरुष आमच्या पाठीमागे उभा. कोरोना नंतर सगळ्यात जास्त आमच्या समोरची समस्या आहे ती बालविवाह. मला आवर्जून सांगायचे, आपण ग्रामीण भागामध्ये आहोत. ग्रामीण भागामध्ये गेली वर्षभरामध्ये आम्ही आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरांच्या माध्यमातून, सीओच्या माध्यमातून सातत्याने सांगत असतो, कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार नाही याच्यासाठी युद्ध पातळीवर आम्ही काम करतोय. या सगळ्या मुली ज्या पुढे बसलेत, मला म्हणजे असं त्यांच्याबद्दल एक काळजी वाटत राहते की यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभे राहायला पाहिजेत. कारण समाजामध्ये ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या, हुंडाबळीच्या घटना घडतात त्या केवळ आणि केवळ यामुळे की मुलींचं शिक्षण कमी असतं, स्वतःच्या पायावरती त्या उभ्या राहिलेल्या नसतात, आत्मविश्वास नसतो. आणि म्हणून सासरी नांदायला गेल्यानंतर अगदी 1 तोळ्यावरून सुद्धा मुलीला मारून टाकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना ज्यावेळेस येत राहतात, बालविवाह होताना 14 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होतो, 15व्या वर्षी तिच्यावर बाळंतपण लादलं जातं. आणि ज्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची आणि मेंदूची वाढ पूर्ण झालेली नसते, त्या मुलीच्या गर्भामध्ये नवीन जीव वाढत असतो. आणि मग बाळंतपणामध्ये एकतर माता मृत्यू होतो किंवा बाल मृत्यू होतं. आणि म्हणून इतक्या मोठ्या समस्या आपल्या समाजात वाढतात. आज आयोगाचं काम करत असताना मला हे सगळं पाहिलं की अस्वस्थ होतं आणि हे माझ्यासाठी अतिशय वेदनादायी आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुभेच्छा देत असताना या महाराष्ट्रामध्ये महिला भगिनी सुरक्षित तर असाव्यात, पण केवळ कायदा आहे, सुव्यवस्था आहे, पोलीस त्यांचं काम तर करतच राहतील. पण ज्यावेळी जन्मदाता बाप मुलीवरती बलात्कार करतो, अशा घटना सुद्धा माझ्याकडे मोठ्या प्रमाणात यायला लागलेत. एकही महिना असा जात नाही की अशी घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत नाही. कुंपण शेत खातंय, अशा वेळेस अस्वस्थ होतं, तळपायाची आग मस्तकात जाते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आरेला कार्य म्हणता आलं पाहिजे, अन्याय सहन करू नका. काल माझ्याकडे लातूरवरून एक महिला आली होती, घरात न सांगता ती माझ्याकडे तक्रार द्यायला म्हणून आली. मी माझ्या वकिलांना फोन करून सांगितलं की अशा ताई आलेत, तुम्ही उद्या त्यांना भेटतील. तेवढं नाही ताई, माझ्या घरी कोणाला माहित नाही, मला परत जायचंय, मी फक्त तुमच्याकडे एकाच आशेने आले, मी तुमचं नाव ऐकलं होतं आणि मला तुम्ही न्याय देता, ही भावना माझ्या मनामध्ये होती. पण मी म्हटलं, तुझे पती तुला एवढा त्रास देतात आणि तू स्वतः सांगते की त्यांना वाटतं मी काहीच करणार नाही म्हणून माझा ते छळ करतात आहेत. आणि ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होती, गावात बायकोला ठेवून स्वतः पुण्यात ते राहत होते. पण त्यांना असं, त्या महिलेला का असं वाटत होतं की माझं काही चालणार नाही किंवा मला पुढे न्याय मिळणार नाही. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही स्वतःच सांगताय की मी काही करू शकणार नाही म्हणून माझे पती मला त्रास देतात. मला महिलांना आवर्जून सांगायचंय, तुम्हाला जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, तुम्हाला अधिकार आहेत, कर्तव्य आहेत. आणि हे जगत असताना पतीला त्या ठिकाणी जाब विचारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. जोपर्यंत तुम्ही हे सहन करून घेत राहतात तोपर्यंत तुम्हाला त्रास देणाऱ्यांची संख्या जास्त वाढत जाईल. म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आणि नाते म्हणजे आपल्यात कोणी मुलगी असेल, सून असेल, काकू मावशी सगळेजण आपण यामध्ये बसलेला आहात. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, स्वतःच्या मुलींचं शिक्षण पूर्ण करा, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करा. आणि ज्यावेळेस त्या सक्षम होतील आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, त्यावेळेस त्यांचं लग्न करून त्यांना सासरी पाठवा. यामध्ये अजूनही आमच्या ग्रामीण भागामध्ये मुलगा पाहिजे म्हणून फार मोठी समस्या आहे, वंशाला वारसदार लागतो. पण मला आवर्जून सांगायचे, क्रांतीराणा आपलं कसं आहे, आम्हाला इकडे एकच आहे मुलगी. येस, म्हणजे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालत असताना आदरणीय खासदार सुप्रियाताई संसदेमध्ये जेव्हा महाराष्ट्राचा आवाज मांडतात, तेव्हा सत्ताधारी काय सगळेच विरोधक सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय ताईंना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढणारी ही साहेबांची लेख, साहेबांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने घेऊन जातात. साहेबांनी एका मुलीवर कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं असेल तर दारावरची पाटी वाढवायची असते की सातबाऱ्यावरती नावं वाढवायची असतात मला माहित नाही. ज्या ज्या सासांना, ज्या ज्या नवऱ्याला, ज्या नंदेंना, ज्या दिराला मुलगा हवा म्हणून सुनाचा छळ करत असेल तर त्या सुनांनी त्यांना जाब विचारा की तुमच्या 7 पिढ्यांची नावं मला सांगा, मी तुम्हाला वंशाला वारसदार देते. घरामध्ये कोणालाही 7 पिढ्यांची नावं माहीत नसतात, पण आम्हाला वंशाचा वारसदार लागतो, कारण आम्ही कोणाचा वंश चालवतो हे सुद्धा आम्हाला माहीत नसतं. म्हणून मला आवर्जून तुम्हाला विनंती करायची आहे, समाजाचे प्रश्न फार मोठे आहेत, लढता आलं पाहिजे. आणि लढताना
भिडता आलं पाहिजे, स्वतःचे प्रश्न मांडता आले पाहिजे, जगताना जाब विचारता आला पाहिजे. आणि ही सगळी धमक तुमच्यामध्ये, कारण 9 महिने 9 दिवस गर्भात लेकरू वाढवणाऱ्या आईमध्ये सृजनता असते. ती फक्त